इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान. पाहूया स्वाध्याय पाठ 9वा पर्यावरणीय व्यवस्थापन. प्रश्न पहिला. अ व ब स्तंभाची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा. धोकादायक कचरा, किरणोत्सारी पदार्थ. किरणोत्सारी पदार्थांमुळे पेशी आणि डीएनए वर घातक परिणाम होतो. जनुकीय बदलांमुळे पुढच्या पिढ्या विकृत होऊ शकतात. किरणोत्सारी पदार्थ पर्यावरणात तसेच साचून राहतात, त्यामुळे वनस्पती आणि प्राण्यांवर त्याचा परिणाम होतो. घरगुती कचरा, वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली. प्रत्येक घरामध्ये हा कचरा तयार होतो. या कचऱ्याची जर योग्य विल्हेवाट लावली नाही तर ते सडत असताना, कुजत असताना दुर्गंधी पसरायला सुरुवात होते. त्याचे सेंद्रिय घटकामध्ये विघटन होते, पण त्यासाठी कंपोस्टिंग करणे आवश्यक आहे. अन्यथा हा कचरा इतस्त पडून परिसर गलिच्छ आणि अनारोग्यकारक बनेल. जैववैद्यकीय कचरा, बँडेज, कापूस, सुया इत्यादी. हा कचरा अतिशय काळजीपूर्वक टाकला पाहिजे. याचे स्रोताच्या ठिकाणीच याचे ज्वलन करणे आवश्यक असते. यामध्ये सुया असतात. या सुयांचा गैरवापर होऊ शकतो, विशेषतः व्यसनाधीन लोकांकडून. म्हणून इतरांचे आरोग्य वाचवण्यासाठी जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या करणे आवश्यक आहे. औद्योगिक कचरा, रसायने, रंग, राख इत्यादी. कारखान्यात तयार होणाऱ्या विविध प्रक्रियांमुळे विषारी आणि घातक रसायने निर्माण होतात. हे पदार्थ परिसरात साचून राहतात आणि त्यामुळे स्थानिक प्राणी आणि वनस्पती नष्ट होऊ शकतात. शहरी कचरा, काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी. शहरात राहणारे लोक प्लास्टिक आणि रबर यापासून बनलेल्या वस्तूंचा जास्त प्रमाणात वापर करतात. त्यामुळे कुठलीही टाकाऊ वस्तू कुठेही फेकण्याची प्रवृत्ती. यामुळे कॅरीबॅग, काचा ह्या इतस्ततः टाकल्या जातात. शहरी लोकात जबाबदारीची आणि नागरिकत्वाची भावनाही कमी होत चालली आहे. त्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य वाढत चाललेले आहे. प्रश्न दुसरा. दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा. 1. जैवविविधतेवर अजैविक घटकातील सर्वाधिक परिणाम करणारा घटक भौगोलिक अनुकूलता हा आहे. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्या प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी तग धरू शकतात. म्हणून जैवविविधता भौगोलिक अनुकूलतेवरच अवलंबून असते. 2. कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन हवा होय. अल्पकाळ असणारी वातावरणाची स्थिती म्हणजेच त्यावेळची हवा होय. 3. मानवाने कितीही प्रगती केली तरी हवामानाचा विचार करावाच लागतो. हवामानाच्या घटकात दैनंदिन जीवन अवलंबून असते. हवामान बदलाच्या संकटामुळेच नैसर्गिक आपत्ती येत आहे. आरोग्य, उत्पादन, बांधकाम हे सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडते आणि हे हवामान बदलामुळे होत आहे. म्हणून मानवाने कितीही प्रगती केली तरी हवामानाचा विचार करावाच लागतो. 4. हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना वेधशाळा असे म्हणतात. वेधशाळा या ठिकाणी हवामानशास्त्रातील संशोधन केलेले ज्ञान नोंदीच्या स्वरूपात असते. त्याचप्रमाणे निरनिराळ्या तंत्र आणि यंत्रांचा देखील समावेश असतो. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपतग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा? आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपतग्रस्तांना जीव वाचवण्यासाठी प्रथमोपचार केले जातात. यात 3 महत्त्वाचे उपाय आहेत. त्यांना प्रथमोपचाराचे ABC किंवा प्रथमोपचाराची मूलतत्वे असे म्हणतात. ती पुढील प्रमाणे. A. एअरवे. आपतग्रस्तांना श्वास घ्यायला अडचण होत असेल तर श्वासनलिका खुली राहील असे पाहावे. त्यासाठी डोके उतरते करावे किंवा हनुवटी वर उचलावी. B. ब्रीदिंग. जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपल्या तोंडातून आपतग्रस्ताच्या तोंडामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. C. सर्क्युलेशन. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.
नंतर हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे ही क्रिया करावी. ही पद्धत CPR म्हणून ओळखली जाते. रक्ताभिसरण सुरळीत सुरू होण्यासाठी याचा उपयोग होतो. रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्याला स्ट्रेचरवर ठेवावे. भाजलेल्या किंवा पोळलेल्या व्यक्तीच्या बाधित भागावर थंड पाण्याचा वर्षाव करीत राहिले पाहिजे. अशा प्रकारे जखमी झालेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार करावा. 2. शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा. शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती पुढील प्रमाणे. 1. कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण. कचरा व्यवस्थापन ही पहिली पायरी. यात ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करतात. कंपोस्टिंग. घरात तयार झालेल्या कचऱ्याचे बागेत कंपोस्टिंग करून सेंद्रिय खत तयार करता येते. घरातील खरकटे अन्न, फळे, भाज्या यांच्या साली, पूजेची फुले असा कचरा कंपोस्टिंग पद्धतीने कुजवून त्यापासून खत तयार करता येते. गांडूळ खत निर्मिती. कचऱ्याचे विघटन करण्यासाठी गांडुळाचा वापर करतात. या पद्धतीने तयार केलेली खते उच्च प्रतीच्या पोषक द्रव्याने समृद्ध असतात. 4. सुरक्षित भूमिभरण स्थळे. या प्रक्रियेमध्ये गोळा केलेला कचरा जमिनीखाली गाडण्यात येतो. वर्गीकरण केल्यानंतर कचरा भूमिभरण स्थळात दडपण्यापूर्वी त्यात माती व प्लास्टिकचे अस्तर घालतात. अशी काळजी घेतल्याने जमीन आणि पाण्याचे प्रदूषण टाळता येते. औद्योगिक घनकचरा याप्रमाणे गाडावा लागतो. 5. पायरोलिसिस. या पद्धतीत कचऱ्याचे उच्च तापमानाला ज्वलन केले जाते. वायू आणि वीज निर्मितीसाठी ही प्रक्रिया करण्यात येते. महानगरपालिकाद्वारा करण्यात येणाऱ्या कचरा व्यवस्थापनात हे तंत्र वापरण्यात येते. 6. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन. जैववैद्यकीय कचरा संसर्गजन्य असल्यामुळे तो भट्टीमध्ये उच्च तापमानाला जाळतात. हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध सोदाहरण स्पष्ट करा. वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नैसर्गिक आपत्तीचे अंदाज बांधता येतात. जेव्हा मोठ्या स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी खूप मोठे नुकसान होते. पण या संशोधनामुळे आपत्ती येण्याच्या आधीच स्थानिक जनतेला तिथून हलवले जाते. यामुळे कमी नुकसान होते. 2013 साली फालिन हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर येणार असे भारतीय वेधशाळेचे भाकीत होते. तेव्हा हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकून किनाऱ्यावर आपटेल याची खात्री झाल्यावर सरकारी यंत्रणेने तिथे राहणाऱ्या 5 लाख लोकांना सुरक्षित जागी हलवले. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता आली. चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर शासनाचा आपत्ती विभाग जनतेला सतर्क करतो. जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असेल तर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मोबाईलवर संदेश पाठवले जातात. अशा प्रकारे आपत्तीमध्ये होणारी हानी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ई कचरा घातक आहे याबाबत तुमचे मत लिहा. टाकाऊ आणि नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे म्हणजे ई कचरा होय. संगणक, म्युझिक सिस्टीम, दूरदर्शन संच, मोबाईल फोन अशा उपकरणांची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे. हा ई कचरा धोकादायक असतो कारण त्यात रासायनिक संयुगे असतात. शिसे, बेरिलियम, पारा, कॅडमियम सारखे जड धातू देखील असतात. हे जड धातू अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात व सूक्ष्मजंतूवर यांचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे हे मानवाच्या आरोग्यासाठीही घातक आहे. याचे ज्वलन केल्यास तेही हानिकारक ठरते. अशा प्रकारे हा कचरा घातक आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल? मी माझ्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करेल. सुका कचरा व ओला कचरा साठवण्यासाठी वेगळे डबे घेईल.
ओला कचरा बागेत नेऊन विघटनासाठी ठेवीन. यात गांडूळे सोडली तर खत निर्मिती सुद्धा करता येते. सुक्या कचऱ्याचे कोणते घटक आहे हे तपासेल. भंगारवाला आणि रद्दीवाला यांना या वस्तू विकेल. या पैशातून झाडांची रोपे आणून कंपोस्ट खड्ड्यासोबती लावेल. इतर सुका कचरा जाळेल. कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी 7R तत्वे आचरणात आणेल. फळांच्या बिया फेकून देणार नाही, त्यापासून रोपे बनवण्याचा प्रयत्न करेल. प्रश्न 4, टिपा लिहा. हवामानशास्त्र. हवेतील विविध घटक, निसर्ग चक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांचा परस्पर संबंधांचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. यात हवामान विषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमान सेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो. या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक हवामानशास्त्र संघटना काम करते, तर आपल्या राष्ट्रीय पातळीवर भारतीय हवामान खाते हवामान विषयक संशोधन करीत असते. हवामानाचे घटक. एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला हवामान असे म्हणतात. वातावरणाची ही स्थिती हवामानाच्या विविध घटकावर अवलंबून असते. हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्यमान, दृश्यता, तापमान असे काही हवामानाचे विविध घटक आहेत. हे सर्व घटक वातावरणाची तत्कालीन स्थिती ठरवतात. एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीवर देखील हे घटक अवलंबून असतात. हवामानाच्या विविध घटकांच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप केले जाते व त्यावरून त्या प्रदेशाचे हवामान ठरवले जाते. मान्सून प्रारूप. 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते. या प्रारूपामध्ये मान्सूनचा नेमका अंदाज येतो. मान्सून प्रारूपचे 3 प्रकार आहेत. एक, संख्यात्मक प्रारूप किंवा गणितीय मॉडेल. हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेऊन संख्यात्मक प्रारूपाद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. 2, समुचित प्रारूप. अनेक रूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो. 3, सांख्यिकी प्रारूप. गतकाळात विविध प्रदेशात समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता यांचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत त्याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. औद्योगिक कचरा. कारखाने आणि विविध उद्योगातून निर्माण होणारे नको असलेले पदार्थ म्हणजे औद्योगिक कचरा होय. यात टाकाऊ पदार्थ, धातू, रसायने, रंग, गाळ यांचा समावेश होतो. यातील बहुतेक पदार्थ विषारी असू शकतात. त्यांनी हवा, जल आणि जमिनीचे प्रदूषण होते. कारखान्यात होणाऱ्या विविध प्रक्रियांमुळे विषारी आणि घातक रसायने निर्माण होतात. हे पदार्थ परिसरात साचून राहतात. तेथील स्थानिक प्राणी आणि वनस्पती यामुळे नष्ट होतात. अशा प्रकारे औद्योगिक घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अन्यथा पशु, पक्षी आणि मानवी आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे हा कचरा अविघटनशील असल्याने त्याचा परिसरात समुच्चय होतो. प्लास्टिक कचरा. घरगुती घनकचऱ्यातून प्लास्टिक कचरा सर्वदूर पसरला जातो. प्लास्टिक हे अविघटनशील असल्याने पर्यावरणात हजारो वर्ष तसेच पडून राहते
जर प्लास्टिक जाळले तर त्यातून विषारी वायूंची निर्मिती होते. प्लास्टिकच्या भक्षणाने गुरे मरतात. जलचरांना देखील प्लास्टिकमुळे धोका पोहोचतो. प्लास्टिक कचरा निर्माण करणारा हा फक्त मानव, तर त्याचे दुष्परिणाम पूर्ण परिसंस्था भोगते. याचा विचार करून प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे. प्रथमोपचाराची मूलतत्वे. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना जीव वाचवण्यासाठी प्रथमोपचार केले जातात. यात 3 महत्त्वाचे उपाय आहेत. त्यांना प्रथमोपचाराचे ABC किंवा प्रथमोपचाराची मूलतत्वे असे म्हणतात. ती पुढील प्रमाणे. A. एअरवे. आपदग्रस्तांना श्वास घ्यायला अडचण होत असेल तर श्वासनलिका खुली राहील असे पाहावे. त्यासाठी डोके उतरते करावे किंवा हनुवटी वर उचलावी. B. ब्रीदिंग. जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपल्या तोंडातून आपदग्रस्ताच्या तोंडामध्ये कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. C. सर्क्युलेशन. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. नंतर हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे ही क्रिया करावी. ही पद्धत CPR म्हणून ओळखली जाते. रक्ताभिसरण सुरळीत सुरू होण्यासाठी याचा उपयोग होतो. प्रश्न 5वा. हवामानाचे सजीव सृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा. हवामानाचे सजीव सृष्टीमधील महत्त्व पुढील प्रमाणे. 1. दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. सजीवांच्या विकासासाठी भूपृष्ठ, जलाशय, प्राणी, वनस्पती यांनी तयार झालेले नैसर्गिक पर्यावरण कारणीभूत ठरते. 2. एखाद्या प्रदेशातील हवामानावरून लोकांचे आहार, पोशाख, घर, व्यवसाय ठरतो. जसे काश्मीरमधील व राजस्थानमधील लोकांचे राहणीमान. 3. सागर जलाची क्षारता, सागर प्रवाहांची निर्मिती व जलचक्राची निर्मिती या बाबी हवा आणि हवामान यांच्याशी संबंधित आहेत. 4. हवामानातील विविध घटक खडक विदारणाचे कार्य करतात. यामुळे मातीची निर्मिती आणि विकास होत असतो. हवामानाचे शिलावरणाच्या समृद्धीत खूप महत्त्व आहे. 5. मातीत असणारे विघटक जीवाणू सेंद्रिय द्रव्यांची निर्मिती करतात. ही विघटन प्रक्रिया हवामानातील विविध घटकांवर अवलंबून असते. प्रश्न 6वा. रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा. रुग्णांचे वहन करण्याच्या विविध पद्धती आहेत. रुग्ण कशा प्रकारे आजारी आहे किंवा त्याला कशी इजा झाली आहे यावरून वहन करण्याची पद्धत वापरली पाहिजे. पाळणा पद्धत, उचलून नेणे, 4 हातांची बैठक, 2 हातांची बैठक, पाठुंबीला मारणे, स्ट्रेचरचा वापर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. अपघातामुळे एक पाय जायबंदी झाला असेल तर दुसऱ्या पायावर भार देऊन चालायला सांगावे आणि आपण कुबडीप्रमाणे आधार द्यावा. अपघातग्रस्त व्यक्ती हात वापरू शकत नसेल तर 2 जणांनी 2 हाताची बैठक या पद्धतीने त्याला वाहून न्यावे. जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा 4 हाताची बैठक करावे. अशा प्रकारे रुग्णाला कमीत कमी त्रास होईल हे पाहावे. त्याच्या दुखावलेल्या अवयवांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रुग्णाला आराम पडेल अशा पद्धतीने वहन पद्धत वापरावी. प्रश्न 7वा. फरक स्पष्ट करा. हवा आणि हवामान. हवा, वातावरणाच्या तत्कालीन परिस्थितीला हवा म्हणतात, तर वातावरणाच्या दीर्घकालीन स्थितीला हवामान म्हणतात. अल्पशा काळात हवेत बदल होतात. हवामान बदलासाठी प्रदीर्घ काळ लागतो. एका प्रदेशातील हवेत सातत्य नसते, तर एका प्रदेशातील हवामान समान असते. हवा सतत बदलत असते तर हवामान सतत बदलत नाही. विघटनशील कचरा आणि अविघटनशील कचरा. विघटनशील कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते, तर विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होत नाही. विघटनशील कचऱ्याला ओला घनकचरा असे म्हणतात, तर अविघटनशील कचऱ्याला सुका घनकचरा असे म्हणतात. विघटनशील कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठून राहत नाही. अविघटनशील कचरा पर्यावरणात दीर्घकाळ साठून राहतो.
धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील पाठाच्या स्वाध्यायासह.